वाशिम जिल्ह्यातील टोळ येथील मौनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात 12वीच्या भौतिकशास्त्राच्या पेपर दरम्यान सामूहिक कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली असता परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या। तपासणी दरम्यान तब्बल 581 विद्यार्थी सामूहिक कॉपी करत असल्याचा अहवाल देण्यात आला। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार 26 शिक्षक आणि 1 शिक्षकेतर कर्मचाऱ्याविरोधात महाराष्ट्र प्रतिबंधक परीक्षा कायद्यानुसार कलम 3, 5, 7 आणि 8 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याआधी संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते। या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून सामूहिक कॉपी प्रकरणावर कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी जुमडा फाटा येथील एका 12वीच्या पेपरच्या सेंटरवर गैरप्रकाराबाबत शिक्षण विभागाने धाड टाकली होती। त्याच्यानंतर तेथील पथकाने दिलेल्या अहवालानुसार गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती वाशिम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे कलम 7 व 8 महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 27 जणांवर त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास आम्ही करत आहोत। याचे तपासांती गुन्हे वाढण्याची शक्यता आहे का? आता तपासात जे निष्पन्न होईल आणि ज्याचा हे असेल ते शिक्षण विभागाच्या अहवालावरून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करत आहोत।